रामोत्सवाच्या सोहळ्यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते आस्था एक्सप्रेसने अयोध्याकडे रवाना झाले आहेत। दक्षिण सोलापूर मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते आस्था एक्सप्रेसनं रामोत्सवासाठी अयोध्येला रवाना झाले। यावेळी भाजपा युवा नेते मनीष देशमुख यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर येऊन मतदारसंघातील सर्व रामभक्तांना शुभेच्छा दिल्या। 17 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी हा अयोध्या प्रवास सुकर करण्यासाठी खास रामभक्तांना विशेष सुविधा देण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती मनीष देशमुख यांनी दिली। आज सोलापूर येथून अयोध्येसाठी आस्था एक्सप्रेस निघालेली आहे आणि आपण पाहतात की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रामभक्तांमध्ये एक अतिशय आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस आज आहे। 500 वर्षापूर्वीपासूनचा जो संघर्ष आहे आणि जो सगळ्यांनी अनेकांनी आपले आंदोलनं केले, त्याग केला, या सगळ्यांच्या ज्या इच्छा होत्या, मनोकामना होत्या, त्या मोदी सरकारने आपल्या 2014 नंतर रामलल्लाचं मंदिर उभं केलं आणि त्या मंदिरामध्ये प्रभू रामलल्ला मंदिरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा झाली 22 जानेवारीला आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि आज त्या रामलल्लाच्या दर्शनासाठी हजारो भाविक रामभक्त आज दक्षिण तालुक्यामधून आणि उत्तर तालुक्यामधून मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहामध्ये इथून सोलापुरातून निघणार आहेत। यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम सियावर प्रभू रामचंद्र की जयच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला। कार्यकर्त्यांमध्ये रामलल्लांच्या दर्शनाचा मोठा उत्साह यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना दिसून आला।